इधर सेंटर दे. हां बोल. माझा दादा आहे, तर त्याला आई वडिलांकडून पालनपोषण करून नाही मिळालंय. म्हणजे त्याला ते दुखतंय की म्हणजे मी इतर मुलांसारखा आई वडिलांकडून पालनपोषण मला करून घेता आलं नाही. तर मग असं होतं की मी एक बहीण म्हणून मला ॲक्च्युली त्याच्यासोबत राहायचं असतं, पण तो माझ्या आईला कसं तरी बोलतो, माझ्या जज झालेल्या वडिलांना कसं तरी बोलतो. म्हणून मी एक बहीण म्हणून त्याच्या आत्ता विरोधात आहे. पण नाटकाच्या शेवटी तुम्ही बघाल ते मी आत्ता सांगत नाही, तुम्ही नाटक बघायला नक्की या. क्या बात आहे. एक प्रश्न. तुम्ही काय सांगाल, आपण काउन्सिलरची भूमिका सादर केली आहे त्याबद्दल? काउन्सिलर म्हणजे मी पहिलं सांगेन की ॲडव्होकेट नाही आहे ती, शी इज अ काउन्सिलर. कारण जसं आपण म्हणतो की डिवोर्सची जेव्हा आपण पिटिशन फाईल करतो, म्हणजे आपण जेव्हा फाईल करतो आणि त्याच्यानंतर डिवोर्स या दोन्ही प्रोसिजरच्या मध्ये ॲक्च्युअल डिवोर्स जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामध्ये असं असतं की काउन्सिलिंग करतात, की आपण एक समन्वय साधायचा प्रयत्न करतो. तो हा रोल आहे काउन्सिलरचा. त्याच्यामुळे त्या काउन्सिलरला पूर्ण माहिती आहे सगळ्या गोष्टींची, कायद्याची माहिती आहे. आणि त्या कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या कुटुंबामधल्या गोष्टी घडत असल्यामुळे प्रत्येकजण कुटुंबातला जो आहे तो इमोशनली इन्व्हॉल्ड आहे त्या गोष्टीवर. पण ही काउन्सिलर अशी आहे की तिला कायद्याची पण माहिती आहे आणि ती त्या फॅमिलीतल्या प्रत्येक जणाला पर्सनली ओळखते. आता हा जो नवीन त्या घरामध्ये जो व्यक्ती आला आहे त्याच्याशी जुळवून घेण्याचं आणि तिने जी फॅमिली, कारण त्यातले जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं लग्न तिने जमवून आणलेलं आहे. त्याच्यामुळे शी इज टेकिंग केअर की ती फॅमिली तुटता कामा नये. मग आपण तो नवीन आलेल्या मुलाशी कसंच आपण साधून घेऊ शकतो याचा ती आटोकाट प्रयत्न करते. तर अंत काय होतो आणि काउन्सिलर नक्की काय रोल प्ले करते हे बघण्यासाठी तुम्ही आमचं नाटक बघायला नक्की या. दॅट्स द स्पिरिट. नाटक का नाम बोल दो, एक बार नाटक का नाम बोल दो. बोला ना एक बार फिर से बोलो. एकदा परत. हां आम्ही दोघी जणी हां म्हणणार. जल्दी. तर तुम्ही आमचं नाटक बघायला Yes. तर तुम्ही आमचं नाटक बघायला नक्की या. दॅट्स द स्पिरिट. थँक्यू. त्यामुळे माझ्या मिस्टरांचे मित्र आहे, वर्गमित्र शाळेतले, तर ते म्हणाले की तू नाटक बघायला ये. आणि गिरगावामध्ये बरेच दिवसांनी साहित्याला नाटक लागलं होतं, मराठी नाटक, आणि काहीतरी वेगळा विषय एवढं ऐकलं होतं. तर जाऊ नको ह्याच्यात म्हटलं जाऊया. आणि खरंच नाटक बघितलं तर पैसे वसूल झाले. एवढा चांगला विषय नाटकाला मिळालेला आहे छानपैकी. आणि संग्राम समेळ हे म्हणजे नवीन उभरता कलाकार आहे. शिवाय ज्या त्याच्या आईची भूमिका केली त्यासुद्धा दोघांनी इतकी सुंदर ॲक्टिंग केलेली आहे. आणि मस्त एकदम. आणि विषय पण खूप चांगला घेतला आहे. घटस्फोटाचा विषय आहे. घटस्फोटानंतर मुलांची काय अवस्था होते, नवरा बायको तर वेगळे होतातच, पण मुलांची काय अवस्था होते ह्याच्यावर खूप म्हणजे इतका छान विषय घेतला आहे. कोणाची बाजू घ्यावी तेच कळत नाही खरं म्हणजे. आणि खूप छान. आणि नाटकाचा शेवट मला आवडला की तो मुलगा खूप चांगला व्यवस्थित एवढ्या त्याच्यामध्ये तो शिकून व्यवस्थित होतो आणि तो त्याचं करिअर करायला दुसरीकडे चाललेला असतो. फक्त त्याला आईचा स्पर्श हवा असतो आणि त्या स्पर्शासाठी तो येतो तिकडे. हे खूप टचिंग आहे आणि नाटक खूप मला आवडलं. बाकीच्या प्रेक्षकांना काय सांगाल? बाकीच्या प्रेक्षकांना सांगेन नाटक खूप बघा. हल्ली आपण नाटकं बघत नाही. आता आमच्यासारखे वयस्कर लोक येऊन नाटक बघतात टाइमपास म्हणून, पण तरुण पिढीने पण आलं पाहिजे, नाटक बघितलं पाहिजे. आणि म्हणजे ह्या कलाकारांना थोडं उत्तेजन मिळेल. बाकी आपण एवढे पैसे खर्च करतो, बाकी एका ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जातो, तर नाटक बघायला काय झालं. धन्यवाद. दॅट्स द स्पिरिट हे अप्रतिम असं नाटक आता रंगमंचावर आलेलं आहे. आणि तुमची भूमिका एका वेगळ्या मुलाची आहे आणि हा विषयच खूप वेगळा आहे. हा जनमानसातला विषय आहे. आणि काय सांगाल या विषयाबद्दल आपल्या भूमिकेबद्दल? मी एकतर खूप वर्षांनी नाटकात काम करतो आहे. कोविड नंतर मला वाटतं मी आत्ता पुन्हा नाटकात काम करतो आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित हे नाटक आहे. राजन काकांबरोबर मी बऱ्याच वर्षांपूर्वी मन उधाण मारायचं नावाचं एक नाटक केलं होतं आणि त्यानंतर काही वर्षांनी आम्ही आज एकत्र काम करतो आहे. आणि लकीली मी फ्री होतो आणि राजन काकांचा फोन आला आणि मी लगेच नाटकासाठी तयार झालो. हे नाटक करायची संधी मला त्यांच्यामुळे मिळाली. आणि खरंच खूप अप्रतिम विषय आहे. डॉक्टर नाईक यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. मला वाटतं हल्ली नात्यांमधला ठहराव नाहीसा झाला आहे. नाती फार स्वस्त झाली आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचं जे माणसाचं स्पिरिट आहे ते कुठेतरी हरवलं आहे. आणि त्याच विषयावरचं हे नाटक आहे. म्हणून हा विषय आत्ताच आहे आणि म्हणून तो विषय गरजेचा आहे असं मला वाटतं.
आम्हाला काम करताना खूप मजा येते. राजन काकांनी खूप सुंदर हे नाटक बांधलं आहे. एक छान भट्टी जमून येते असं म्हणतो, तसं झालं आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि आत्तापर्यंत जितके प्रयोग झालेत त्यात प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही तशा येत आहेत. सो आम्हाला मजा येते खूप प्रयोग करताना. हे नाटक जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं, हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की तुमच्या जवळच्या नाट्यगृहात लवकरात लवकर येऊन हे नाटक बघा. चांगलं वाईट जी तुमची प्रतिक्रिया असेल ती आम्हाला कळवा. आणि जर तुम्हाला नाटक आवडलं तर तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या नातेवाईकांना नक्की सांगा. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा एवढीच इच्छा. आपला विषय राहिला की मी फक्त भूमिका आईची एक भूमिका सादर केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही दाखवलं आयुष्य कसं घातलंय घटस्फोट नंतर, त्याच्या आधी तुम्ही कसं वागला आहात, ते सगळं पूर्ण म्हणजे स्त्रीचं किती आयुष्य कठीण आहे हेही तुम्ही सादर केलंय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल? हे बघा, मला असं वाटतं की कुठल्याही आईला आपल्या मुलापासून लांब राहणं हे कधीच हे कठीणच असतं. म्हणजे कुठलीही राहू शकत नाही. पण ह्या परिस्थितीत सुद्धा तिच्या नवऱ्यापासून ती लांब होते, घटस्फोट होतो, कारण नवऱ्याने तिचा छळ केलेला असतो. आणि नाईलाजाने ती तिच्या मुलापासून लांब राहिलेली आहे. मी स्वतः एक आई आहे, त्याच्यामुळे मला कळतं की आईचं दुःख काय असतं. आणि 15 वर्ष असं नाही की ती 15 वर्ष मुलाला भेटली नाही म्हणजे तिला काय आठवण येत नाही आहे त्याची. रोज तिला त्याची आठवण येत असते. पण तिला असं वाटत असतं की तो स्वतःहून गेला आहे मला सोडून. तर आता ठीक आहे, म्हणजे त्याला जर त्याचं आयुष्य वडिलांबरोबर जगायचं असेल आणि जर तो आनंदात असेल तिथे तर हरकत नाही. आणि 15 वर्षानंतर जेव्हा तो समोर येऊन उभा राहतो तेव्हा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की आईची काय अवस्था होईल. म्हणजे मला तर वाटतं की ती चक्कर येऊन पडेलच तिथे, इतकं तिला होतं. आणि नंतर दुसऱ्या क्षणी तिला असं वाटतं की हे वडिलांनी तर पाठवलं नाही आहे ना. तिला काहीच माहिती नाही आहे की ह्या 15 वर्षात हे मुलांनी काय केलं आहे किंवा कुठे होता, काय होता. आणि अशा वेळेला जेव्हा तो तिच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा तिची ज्या कात्रीत सापडते ना ती, म्हणजे कितीही ठीक आहे, तिला माहिती होतं की तो स्वतःहून सोडून गेला आहे किंवा त्यात तरीसुद्धा एक आई आहे फायनली. त्या आईचं मन असं असतं की मुलाला बघितल्यानंतर सगळं ती तिकडे सगळं विसरून जाणार ती. आणि मग तिचं असं होतं की रे मुलगा पण हवा आहे. नंतर तिचं असं व्हायला लागतं ना की नवऱ्याला तर मी शब्द दिला आहे की मी तो ह्या घरात येणार नाही. आणि मुलगा पण माझ्या आधीच्या नवऱ्याने पाठवलं आहे का. आणि मग हळूहळू ती ना कुठेतरी अशी संभ्रमित होत जाते की नाही ठीक आहे, माझं असंच आयुष्य आहे तर मी ॲक्सेप्ट करते हे माझं आयुष्य आहे ते. आणि मग तो तुम्ही शेवटचा जो सीन बघितला आहे की ज्याच्यामध्ये ती कशी ते कसं असतं ना, तो साप म्हणजे तो ॲक्च्युअल साप नाही आहे. तिच्या मनामध्ये ना काहीतरी असं वेगळंच आहे की हा आता मला मारायला आला आहे हा, अशी होऊन ती संभ्रमाने फायनली जेव्हा ती त्याला मारते आणि जेव्हा तिला ती थप्पड मारते त्याला आणि तो शेवटी म्हणतो ना आणि तिला एक स्पर्श होतो मुलाचा, तेव्हा ती भानावर येते आणि आपल्याला की अरे हा मुलगा आहे माझा. आणि मग तो स्पर्श आणि तिथून ती परत रियालिटीमध्ये येते की माझा मुलगा. आणि मग जेव्हा तिला कळतं की खरं काय होतं, म्हणजे तिला वाटत असतं तिचा मुलगा कसा आहे पण त्याच्यातनं फार वेगळा निघतो तो. आणि शेवटी आईचं मन आहे हो ते कितीही झालं तरी ते पिघळणार आणि ती मुलाला ॲक्सेप्ट करणारच. मॅडम देशपांडे मॅडम, जेव्हा नाटक बघताना असं एक जमलं होतं की दॅट्स द स्पिरिट, हे कोणावर अवलंबून, एक आईवरती अवलंबून, एक मुलावरती अवलंबून, कुठे काय ते तडजोड झाली आहे ते काय सांगत ते. आता दॅट्स द स्पिरिट आपण म्हटलं ना तर मुलाकडचं सुद्धा एक आहे की म्हणजे पहिल्यांदा तो आला असतो की मला माझ्या आईला 5 मिनिटं भेटायचे. पण जेव्हा आई म्हणते की नाही तू माझ्या घरी इथून निघूनच जा, मग नकळत ना तो कुठेतरी परीक्षा घ्यायला लागतो. त्याला असं वाटतं की ठीक आहे आता माझी आई जर ह्या घरीच राहणार असेल तर मग इथली हा नवरा तरी चांगला आहे का, असं करत कुठेतरी नकळत तो त्याची परीक्षा घेतो. आणि तिथे मग त्याला असं वाटतं की शेवटी ना दॅट्स द स्पिरिट, की हेच मला हवं होतं की तुमच्यातलं जे स्पिरिट आहे ना की तुम्ही तिला इतकं चांगलं सांभाळताय किंवा इतकी तिची चांगली काळजी घेताय, त्या ह्याच्याने त्याच्या डोक्यात येते की दॅट्स द स्पिरिट. ते मुलाच्या ह्याच्याकडनं, कारण आईच्या ह्याच्यामध्ये दॅट्स द स्पिरिट असण्यासारखं काही नाही. कारण तिला फायनली कसं आहे की तिला तिच्या मुलाला इतक्या वर्षांनी भेटली आहे तिच्या मुलाला. सो त्याचं जे स्पिरिट बघून ना की कसा तो त्यांनी आयुष्य कसं जगलंय, तो हळूहळू तिला काय वाटत असतं की तो वडिलांबरोबर राहतोय. मग नंतर तो सांगतो की मी माझ्या पायावर उभा राहिलोय, म्हणजे मी
माझ्या वडिलांचा काही सपोर्ट घेतला नाही आहे, मी त्यांना कधीच सोडलं आहे, संबंध सोडले, तर ते त्याचं जे स्पिरिट आहे ना, जगण्याचं स्पिरिट, त्याला ती कुठेतरी आई हे होते की येस दिस इज द स्पिरिट, माझ्या मुलाचं जे जगण्याचं स्पिरिट आहे ना, ते तिला कुठेतरी टच करून जातं. एक आई आणि एक बायको म्हणून तुम्ही अभिनय केलाय, सादर केलाय, तुम्हाला कोणते आव्हान आले आहेत का म्हणजे सादर करताना? नाही, मी काय करते माहिती, मला दुबेजी नेहमी सांगायचे, सत्यदेव दुबेंकडे मी काम केलं आहे की तुम्ही ना ॲक्टिंग करू नका, तुम्ही रिॲक्ट करा. तर तुम्ही समोरचा माणूस काय बोलतोय किंवा समोरची एक परिस्थिती काय आहे, त्याला जर तुम्ही रिॲक्ट करत राहिलात ना, तर तुम्हाला ॲक्टिंग करायची गरजच लागत नाही. ते मी करत राहिले. आणि मी एक आई आहे, त्याच्यामुळे मुलाबरोबरचे जे माझा मुलगा आत्ता विनय ज्या एजचा दाखवला आहे साधारण तेवढा नाही आहे, पण 27-28 वर्षाचा मुलगा आहे मला, तोही माझ्यापासून लांब राहतो, US ला राहतो. सो कुठेतरी ना हे जे तुमची पर्सनल गणितं असतात ना, ती कुठेतरी तुमच्या कामामध्ये रिफ्लेक्ट होतात. पण काम करताना मी 90% सुशीला असते आणि 10% मी अदिती असते, कारण मी 100% सुशीला जर झाले त्या ह्याच्यात तर मी कुठेतरी भरकटून जाईल. त्याच्यामुळे कधीही काम करताना तुम्हाला एक 80-90% ते कॅरेक्टर असतात तुम्ही आणि 10% मी असते अदिती म्हणून. तर ते माझे जे पर्सनल अनुभव आहेत ना, ते कुठेतरी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये डोकावतात. प्रेक्षकांना काय आव्हान कराल? आणि मी प्रेक्षकांना एवढंच आव्हान करीन की खूप सुंदर नाटक आहे. मी स्वतः 9 वर्षानंतर परत रंगभूमीवर काम करते. माझं शेवटचं नाटक होतं लगीन घाई अशोक मामांबरोबर, आणि 2016 नंतर मी आत्ता नाटक करते. लोकांना खूप उत्सुकता होती की तुम्ही परत कधी रंगमंचावर येणार, तर मी आले आहे परत. आणि आमचं नाटक खूप छान आहे, टीमवर्क खूप चांगले आहे, सगळे ॲक्टर्स खूप चांगले आहेत. म्हणजे आम्ही असं कोणाला ना कोण डावं कोण उजवं असं करूच शकत नाही. म्हणजे मी असं नाही म्हणणार की हे फक्त आई मुलावरचं नाटक आहे. ह्याच्यामध्ये माझी मुलगी आहे, माझा ह्यांचा मुलगा आहे, मग ती अजून आमचा बहादूर आहे, किंवा मग आमची काउन्सिलर आहे. हे सगळ्यांचं ना टीमवर्क जेव्हा छान असतं ना, तेव्हाच मला असं वाटतं की कुठलीही कलाकृतीनं सफल होते. त्यामुळे आमचं नाटक आम्ही खूप मनापासून केलं आहे. दॅट्स द स्पिरिट. नाव पण वेगळं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नावावरनं कळणार नाही की काय आहे. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल आणि आमचं नाटक बघावं लागेल. ताई, एक प्रश्न माझा आहे. आजकालच्या या घटस्फोटांच्या जीवनामध्ये अनेक मुलांचे असेच प्रॉब्लेम होतात की आईवडील एकत्र होतात, म्हणजे एकत्र असतात आधी आणि नंतर वेगळे होतात घटस्फोट घेऊन. मग त्या मुलांची चूक तर नसते, तुमच्या संबंधामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे ते तुम्ही वेगळे व्हायला बघतात. मग त्या मुलांचा काय दोष असतो की बाबा की तुम्ही वेगळे होता, आता आम्ही कुठे जायचं? मग मुलं पण तर ह्याच्यामध्ये मुलाचं खरंच काही दोष बरोबर नसतो. ना. आई वडिलांनी पहिल्यांदा मुलांचा विचार केला पाहिजे की बाबा बरोबर. ह्याच्यामध्ये त्यांच्या मनावर काय परिणाम होतोय हे ना विचार करत नाही. आता आमच्या नाटकामध्ये कसं झालं होतं की तिच्यावरच अन्याय होत असतो, तिचा नवरा दारू पिऊन तिला मारत असतो आणि तिला पाहिजे असतं की मुलगा माझ्याकडे राहायला पाहिजे असावा, पण तो वडील त्याला खितवतात आणि त्याला कुठेतरी घेऊनच जातात. म्हणजे ती म्हणते की मी पोलिसात गेले, मी खूप शोधायचा प्रयत्न केला, पण मला सापडला नाही कुठे तो. त्यामुळे बरं, चांगलं नातं असतं तर कोणाला पाहिजे ना की असं कुठल्याही तुमच्या चांगल्या ह्याच्यातनं बाहेर पडावं. पण किती लोकांचं काय असं नाही, आमच्या दोघांचं नाही पटलं, आम्ही घेतोय डिवोर्स. त्याच्यामध्ये मुलांचा विचार केला जात नाही आणि मग कधी कधी ती मुलं डिप्रेशनमध्ये जातात, मुलं एकदम लोनली होतात किंवा मग इतर जास्त अग्रेसिव्ह होतात, काही होऊ शकतं. आणि वाईट मार्गाला पण निघून जातात आई वडिलांच्या भांडणात. त्यांना ना मार्गदर्शन करायला कोणीच नसतं, म्हणजे इमोशनल सपोर्ट पण नसतो आणि काहीच नसतं. त्याच्यामुळे मग आणि अशा ह्याच्यामध्ये जर असं कोणी भेटलं त्यांना की अरे हे, तर ते वाईट मार्गाला लागूच शकतं. आणि मग काय होतं ना, याच्यामध्ये मुलांना दोष दिला जातो. बरोबर. असं होतं की हा मुलगाच असा आहे, पण त्याच्या मुलांचा दोष नसतो, आई वडिलांचा असतो. आणि ठीक आहे तुम्ही वेगळे राहताय, पण मुलांसाठी निदान तुम्ही असा प्रयत्न करा की त्यांच्यासाठी तरी तुम्ही एकत्र या. ठीक आहे, तुम्ही डिवोर्स घ्या, तुमचं नाही पटत आहे, पण ते बरेचसे आई वडील असं करतात की मुलांना ना त्याची झळ पोचू देत नाही त्या डिवोर्सची. त्याच्यामुळे मला सगळ्यांनी खूप सोपं झालंय. पूर्वी कसं व्हायचं ना, निभावून न्यायचे की ठीक आहे, बरं कोणी परफेक्ट नसतं, बरोबर आहे ना, मी परफेक्ट आहे ना नवरा परफेक्ट आहे, पण थोडी 10 पावलं तू मागे, थोडा मी मागे, थोडी तू पुढे, असं समजून घेऊनच कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. आणि हल्ली काय झालं, कोणाला पेशन्स नाहीये. आत्ताच्या सगळ्यांना झटपट हवंय, इन्स्टंट हवंय. तर तो एक ठहराव जो असतो, आता तुम्ही पूर्वीची लग्न बघता, 50-50 वर्ष होतात, त्याच्यामध्ये असं नाही की कोणाची भांडणं होत नव्हती किंवा प्रत्येकाला मला ह्याचं पटत नाही, बायकोचं पटत नाही, पण आपण हे धरून चालतो की कोणी परफेक्ट नसतं. बरोबर, असं आहे. पण हल्ली ते नाही राहिलं, जरा थोडं खंत आहे त्याची. मला असं वाटतं आजच्या पिढीने सुद्धा
आजच्या पिढीसाठीच हे नाटक खूप महत्त्वाचं आहे. योग्य रीतीने तुम्ही आज आणलेलं आहे रंगमंच हो. आणि ते प्रत्येक फॅमिलीने घटस्फोट झालेल्या आहे, पण फॅमिलीने बघायला येऊन पाहिजे. बघायला नवीन पाहिजे पिढीने की करत बघितलं असतील पाहिजे, हां. करत असतील तर त्यांनी येऊन बघा, पाहावं. तुम्हाला हां. निदान हे नाटक जरी विचार करायला करायला जरी लावेल. प्रवृत्त केलं ना तरी मला असं वाटतं की या नाटकाचं यश आहे. Yes, yes. असं आहे की तुम्ही घ्याल न घ्याल डिवोर्स ही पुढची गोष्ट आहे, बरं. पण निदान जर तुम्ही विचार जरी केला त्याच्यावर की अरे बाबा आपण बसूया. हो आणि प्रॉब्लेम काय होतो ना, हल्ली बसून बोलत नाहीत कोणी, कम्युनिकेशन नाहीये. बरोबर. तुम्ही बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ना, ते बघा जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्याचं काहीतरी सोल्युशन असतं की कुठलाही प्रॉब्लेम असा नसतो की अरे त्याला काही आता मार्गच नाहीये त्याच्यात. बरोबर. तुम्ही बोलून बसलात तर सगळं होऊ शकतं. खूप छान सुंदर Thank you. चांगला अभिनंदन. आज आपलं साहित्य नाट्य मंदिरला आपला कितवा प्रयोग आहे हा? आजचा तिसरा प्रयोग. या तिसऱ्या प्रयोगाच्या खूप शुभेच्छा. आणि खूप लोकांनी गर्दी करून हे नाटक आज पाहिलं आहे आणि खूप प्रतिक्रिया चांगल्या आलेल्या आहेत लोकांना बाहेर पडताना की घटस्फोटानंतर काही या गोष्टी अनैतिक काही गोष्टी आहेत किंवा चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, याचा एक फॅमिली असा एक विषय तुम्ही आज मांडण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांपर्यंत तो पोचवण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांना खूप आवडलेला आहे की हा विषय तुमच्याकडे कसा काय आला आणि कसं काय तुम्ही याच्यासाठी डिरेक्शन करण्याचा योजना आणि कशी बांधणी केली या नाटकाबद्दल आणि या विषयाबद्दल जरा आम्हाला सांगा. आता हे नाटक माझ्याकडे कसं आलं तर हे प्रायोगिकला मी हे नाटक बघितलं होतं. वा. आणि बघितलं होतं आणि फार काही त्याचा शो चांगला नव्हता त्याला, पण त्यातला जो विषय होता, जी मांडणी होती, म्हणजे बेसिक त्यातला जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल मी लेखकाशी बोललो. म्हटलं हे नाटक अशा पद्धतीने तुम्ही फुकट नका करू, हे नाटक व्यावसायिक नाटक आहे. आणि म्हणून मी त्यांच्याकडनं ते स्क्रिप्ट 2-2.5 महिने बसून रिराईट करून घेतलं, अख्खं रिराईट केलं. ते पण कंटाळले नाहीत, मी पण कंटाळलो नाही. आणि इतके 2-2.5 महिन्यात ते स्क्रिप्ट बसून ठोकून इतकं ते आत्ता आलं. आता त्यांनी जे पूर्वी जे लिहिलेलं होतं त्याच्यात आणि ह्या नाटकात आता जमीन आसमानाचा फरक खूप. म्हणजे त्यातला एखादा माणूस जर का त्यांनी ते पाहिले तो म्हणा अरे हे टोटली वेगळं नाटक आहे, पण जग साधारण जवळपास तोच आहे. आता हे नाटक त्यांनी मला दिल्यानंतर मग दिग्दर्शक म्हणून मला ते नाटक कोणाकडे तरी घेऊन जायचंच आहे. ह्याला निर्माता पण चांगला पाहिजे, कारण हे काय लो बजेटचं नाटक नाही, हे बिग बजेटचं नाटक आहे. जवळजवळ आमचा 20-22 लाख खर्च झालेला आहे या नाटकावर. म्हणजे उभं करण्यासाठी जो खर्च होतो तो 20-22 लाखाचा खर्च झाला. तुम्ही सेट पाहिला असेल, सेटवरच्या ज्या काय सगळ्या नवीन नवीन गोष्टी आहेत की ज्या आजपर्यंत स्टेजवर आलेल्या नाहीत. फॉर एक्झाम्पल लिफ्ट कधीच स्टेजवर अशी उघडणं बंद, वर जाणं खाली जाणं असं झालेलं नाही. तो सुद्धा एक युनिक पार्ट या नाटकाचा आहे. आणि आमच्या सेटचं डिझाईन केलं संदेश बेंद्रेंनी, तो उत्तम आत्ताचा ह्या घडीचा आत्ताचा तो सगळ्यात टॉपचा नेपथ्यकार आहे. तर हे सगळं मी प्रोड्युसरला सांगितलं. प्रोड्युसरनी फक्त मला म्हणाले की मला एका वाक्यात नाटक सांग. मग त्यांना एक 1 लाईन सांगितली, त्यामुळे मग मला वाचून दाखवू कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. विश्वास कशामुळे बसला, त्यांचं ह्यापूर्वी मी प्रपोजल नावाचं नाटक केलं होतं की ज्याच्यात आदिती सारंगर आणि ट्रेनमधलं नाटक होतं ते अख्खं. आणि त्या नाटकाने 2012 का 13मध्ये 34 बक्षिसं मिळवली होती महाराष्ट्र. तर त्यांचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे ते मला वाचून दाखवूच नव्हतं, मला 1 लाईन सांगा, बाकी तुमच्यावर. मग त्यांनी ते ठरवलं घ्यायचं होतं. मग आता मला कास्टिंग करायचं. मग कास्टिंगसाठी तर मी शोधाशोध माझी झालीच. मुळात काय असतं ना की लोकांना टी व्हीवरचे चेहरे माहीत असलेले पाहिजे असतात साधारण. मग म्हटलं आता कोण, तर मग मी चौकशी प्रत्येक चॅनलमध्ये केली. कुठली सिरियल बंद होते, कुठली सिरियल होते शोधायला सुरुवात केली. आणि 1-2 सिरियल या बंद होत होत्या. त्यातली ह्याची संग्राम समेळ जी सिरियल करत होता ती काहीतरी 15 दिवसात बंद होणार. म्हणजे ओके म्हटलं आईच्या रोलसाठी मला बाई पाहिजे होती, तिची पण सिरियल 15 दिवसात बंद होणार. फोनी लगेच त्यांना दोघांना फोन केला, तुमची सिरियल संपते. त्यांनाही माहीत नाही आपली सिरियल कधी संपते. मला चॅनलमधनं सगळं कळतं. तर ते मला म्हटलं लगेच कुठेही नाटकासाठी हो म्हणायचं नाही, माझ्याकडेच तुम्ही काम करायचं. आणि अशा पद्धतीने ते दोघे आले. त्याच्यानंतर उरलेली जी सगळी मंडळी, ते दोघे आणि मी सोडून बाकी सगळे नौखे आहे. फक्त त्यांनी कुठे ना कुठे काम केलेलं आहे. छोटे छोटे रोल, एकांकिका म्हणा किंवा कुठेही त्यांनी कामं केलेलं आहे. तर असे हे तयारीचे सगळे नट मला मिळाले आणि त्याच्यामुळे इतकं उत्तम हे होत गेलं नाटक. आणि मुळात माझं नाटकाचं कसं असतं ना, मी जेव्हा नाटक बसवायला घेतो तेव्हा मी वाचनात खूप वेळ घालवत नाही. पहिल्याच वाचनात मला कळतं की ह्याच्याकडनं मला काय मिळणार आहे
आणि एकदा एक दिवसाचं वाचन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी उभं करतो, म्हणजे आर्टिस्टला सीन करायला लावतो. पण ह्या सगळ्या याच्यात मला आधी सेट रेडी लावतो. मी असं जमिनीवर कुठेही नाही करत रिहर्सल. सेट रेडी असेल तर त्याच्यासाठी माझी आधी मीटिंग झाली संदेश बेंद्रे बरोबर, त्याच्याबरोबर सेट डिस्कस केला, सेटचं डिझाईन आलं, मी फायनल केलं, ते आखून घेतलं आम्ही. अख्खा सेट तर नाही मिळत ना, तो बनवायला खूप दिवस लागतो. त्यामुळे ते एक्झॅक्ट मेजरमेंटचं सेटचं जे काही मेजरमेंट आहे ते आम्ही रिहर्सलच्या ठिकाणी आखून घेतलं. लेवल्स लागणार होते, त्या लेवल्स बनवून घेतल्या पहिल्या. बाकी भिंती या सगळ्या नंतर बनतात, तर ते सगळं बनवून घेतलं. त्यामुळे माझं नाटक बसतं हे साधारण 12 ते 13 दिवस, 15 दिवस आपण करू. त्या 15 दिवसात माझं कुठलंही नाटक बसतं, कारण मी स्वतः स्क्रिप्टवर खूप काम केलेलं असतं. कसं बसवायचं, काय बसवायचं माझ्या डोक्यात रेडी असतं. त्यामुळे मी बसवायला सुरुवात करतो नाटक, आणि एक 15 दिवसात माझं जवळजवळ नाटक बसतं. म्हणजे एक स्केलेटन म्हणतो ना आपण, त्याचं स्केलेटन माझं तयार होतं. मग त्याच्यानंतर खरं तर हे लोक सगळे जे आर्टिस्ट आहेत हे दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी स्क्रिप्ट फेकून देतात. इतकं त्यांच्या नाटकाचं ते घरनं पण अभ्यास करून देतात, आणि म्हणून तर ते आज मोठे नट आहे आणि उत्तम ते सादरीकरण करू शकतात. तर त्यांनी ते फेकून दिल्यानंतर मला बसवायला सोपं जातं नाटक. हातात स्क्रिप्ट घेऊन ते कोणी करेल. स्क्रिप्ट फेकून द्या, मग तुमचं टोनिंग करेक्ट येतं, तुमचे लुक्स करेक्ट येतात, तुमचे पॉजेस करेक्ट येतात. त्याच्यासाठी तुमचं हातात स्क्रिप्ट नसावं, आणि मग ते जेव्हा होतं तेव्हा हा रिझल्ट तुम्हाला मिळतो. तिसऱ्या दिवशी त्या सगळ्यांनी स्क्रिप्ट सोडलेलं होतं, आणि त्याच्यानंतर 15 दिवस 17 दिवस रिहर्सल केली. त्याच्यानंतर 3 दिवस आम्ही पनवेलला ग्रँड रिहर्सल केली, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी लगेच आम्ही नाटक काढलं. त्यामुळे हे नाटकाची माझी प्रोसेस. आता हे आजचं हे नाटक तुम्ही जे बघितलं ते माझं कमर्शियली 44वं नाटक आहे. माझं पहिलं नाटक 1985 साली आलं, सविता दामोदर परांजपे. ते माझं पहिलं दिग्दर्शन. तर ते पहिलं 85 साल आणि आजचं हे पण 2025, तर ह्याच्यात माझी टोटल 44 नाटक, आणि हे 44वं माझं नाटक आहे. त्यामुळे तो फिनिशिंग टच माझा नेहमीच प्रत्येक नाटकाला असतो. असं कुठेही कोणी कधीच बोलत नाही, अरे नाही रे राजाने थोडं लूज वाटलं, पण नाही. ते मी अत्यंत टाईट बसवतो, आणि ते टाईट बसवण्याचं मुख्य कारण म्हणजे हे त्यांच्या हातात नसलेलं स्क्रिप्ट, आणि ते त्यांचं. आता ह्याच्यातनं नाटक बसवताना पाठांतराची गरज नसते, कधीच गरज नसते. पाठांतर हे शाळेत करायचं असतं, नाटकात पाठांतराची गरज नाही. नाटकात जेव्हा तुमचे मुवमेंट्स बसवल्या जातात ना, त्या मुवमेंट्सप्रमाणे तुमचा डायलॉग पाठ होतं. अरे माझं डायलॉग ह्या मुवमेंटला आहे, माझा डायलॉग तिथनं मी आत येतानाच आहे. तर हे सगळे त्यांचं जे पाठांतर होतं ते अशा पद्धतीने होतं, आणि म्हणून नाटक लवकर बसतं, आणि त्याचा रिझल्ट हा आपल्याला बघायला मिळतो. आजचं नाटक हा एक वेगळा विषय वेगळा एवढ्यासाठीच मी म्हणतो की हे आपण नेहमी कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक वगैरे म्हणतो. त्याच्यात कौटुंबिक जिव्हाळ्या म्हटल्यानंतर त्याच्यात नवरा बायकोचं भांडण, सासू सोन्याचं भांडण, दीर जावयाचं भांडण, हे अशी सगळी, ह्याच्यात ते काही नाही. हे कौटुंबिक नाटकातलं सगळ्यात वेगळं कौटुंबिक नाटक आहे. हा विषय लेट मॅरेजचा आहे. म्हणजे एक व्यक्ती 28व्या वर्षी, म्हणजे मी जे रोल करतो तो, आणि बायको जी साधारण 52-55 वर्षाची. आता ह्या दोघांचं लग्न झालेलं आहे. आता ह्या दोघांचं हे सेकंड मॅरेज आहे. त्या दोघांनाही मुलं आहेत. म्हणजे मला एक मुलगा आहे आणि माझ्या बायकोला 2 मुलं आहेत, आणि त्या दोघांचं लग्न होतं. आणि मग काय होतं त्या लग्नानंतर, एकत्र आल्यानंतर काय होतं त्याची सगळी गंमत, आणि ती चांगल्या नोटवर आणि चांगल्या पद्धतीने लेखकांनी ते सगळे जे संवाद लिहिलेले ते इतके उत्तम लिहिलेले आहेत. मी थोडंसं एडिट केलं इकडे तिकडे, पण सगळा क्रेडिट हे नेहमी लेखकाला जातं, दिग्दर्शकानंतर येतो. पण ते बसवताना मला इतकी मजा आली. त्यातले सगळे बारकावे मी शोधले, कलाकारांनी पण तेवढे त्यांचीही मदत झाली मला, की मी असं करून बघू का. हे कलाकार असेल, मी सांगेन ते नाही, ते त्यांचं जरा त्यांना एक सांगितलं तर ते 10 करून दाखवतात. मी अशा पद्धतीने करू. तर असे कलाकार मला नेहमी हवे असतात. आणि इतक्या वर्षात मला हे मोठमोठे जेवढे कलाकार होऊन गेले सगळ्यांनी माझ्याकडे काम केलं. त्यामुळे अशा पद्धतीने हे काम झालं ना, तर सगळे मोठमोठे कलाकार काय, किंवा गेला बाजार आत्ता एकांकिकांमध्ये काम करणारे कलाकार, त्यांना जेव्हा प्रॉपर दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून नीट सांगितलं जातं ना बेसिक गोष्टी, मग ते एक सांगितलं तर ते 10 वस्तू मला देतात. आणि हेच माझं स्वतःचं सक्सेस इतक्या वर्षाचं असण्याचं कारणच ते, की माझी समजवण्याची पद्धत साधी सोपी. मी कधीही शिव्या घालत नाही. एरवी भरपूर शिव्या माहीत होतात, पण मी नाटक बसवत असताना कधीही शिवी देत नाही. बायका असतात ते सगळं मी नेहमी सांभाळतो. त्यामुळे इतकं मजेत आणि
गुण्या गोविंदाने होतं. नाटक कधी बसलं हे कोणालाच कळत, अरे बसलं की आपलं नाटक. अशा पद्धतीने माझं नाटक नेहमी बसवलं जातं. आता रिसेंटली मी पुरुष नाटक केलं, ते सुद्धा 12 का 13 दिवसात मी ते नाटक बसवलं. अर्थात ते नाटक मी पण बघितलं नव्हतं, कोणीच बघितलं नव्हतं आमच्या ह्याच्यातलं. त्यामुळे ते नाटक माझ्या पद्धतीने बसवलं म्हणजे ते खूप वेगळं झालं. सुरुवातीला विजयबाईंनी बसवलं होतं, विजया मेहताने, पण आता ते मी बसवल्यानंतर ते मी बघितलं नसल्यामुळे मी टोटली वेगळं बसवलं. आणि ते लोकांना इतकं अपील झालं ते नाटक की लोक आता इतकं भरमसाठ बुकिंग आणि तुफान चालू आहे ते नाटक थ्रूआउट महाराष्ट्र. तर माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की ते बसवण्यापूर्वी तुमची तयारी पाहिजे. दिग्दर्शक हा चला आज काय करायचं बरं नाही, मी माझ्याकडे इथे फिट्ट करून येतो सगळं. तिथे बारीक सारीक इकडे तिकडे चेंज होतच, पण मुळात दिग्दर्शकाच्या नमस्कार. कॅच द स्पिरिट या नाटकाच्या जन्म आपण भेटलो आहोत. काय सांगाल तुमच्या दोघांच्या ह्या भूमिका, तुमच्यापर्यंत कशी आली ही भूमिका, आणि राजन सरांनी या भूमिकेसाठी तुमच्या दोघांचा विचार केलेला आहे. तर तू सांग श्रीधर ना, म्हणजे नाटकामधला श्रीधर, तू काय सांगशील? खरं तर या नाटकात मला ही भूमिका खरं तर मिळाली. मी स्पर्धा 2 ते 3 वर्ष स्पर्धा करतोय नाटक एकांकिका, आणि सुजन्य क्रिएशन नावाची संस्था आहे आमची पुणे, आणि त्याचे खरं तर काय म्हणू आपण त्याला सर्वासर्वे राजेश देशपांडे सर आहेत. त्यांनी माझं नाव राजन सरांना सुचवलं होतं, आणि राजन सरांना मी फोन केला आणि म्हटलं की सर मी आहे तर मी येऊ का तुम्हाला भेटायला. आणि मग सरांना असं भेटून नंतर मग वाचन घेतलं त्यांनी, आणि वाचन घेतल्यानंतर सर मला ठीक आहे आपण करूया. आणि खरं तर सरांनी ही भूमिका मला म्हणजे माझ्यावर विश्वास दाखवला ही भूमिका देण्यासाठी, किंवा हे नाटकात काम करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल खूप खूप थँक्यू सरांचा.